जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या 17 जानेवारीच्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 10 न्यूज कव्हर केल्या असून अत्यंत सोप्या शब्दात त्याची मांडणी केली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व याच्या नोट्स काढायला विसरू नका. तर चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा, कोणत्या कंपनीने भारताचा पहिला खाजगी उपग्रह समूह प्रक्षेपित केला? तर भारताचा पहिला खाजगी उपग्रह समूह पिक्सेल या कंपनीने प्रक्षेपित केला आहे. मित्रांनो, पिक्सेल या कंपनीने अमेरिकेच्या वेळेनुसार 14 जानेवारीला व भारताच्या वेळेनुसार 15 जानेवारी रोजी अमेरिकेतील स्पेसएक्स या खाजगी कंपनीच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे 3 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. या उपग्रहांच्या समूहाला काय नाव देण्यात आलं? तर फायरफ्लाय असे या उपग्रहाच्या समूहाला नाव देण्यात आलं आहे. पिक्सेल या कंपनीद्वारे जगातील सर्वात उच्च रिझोल्यूशन हायपरस्पेक्ट्रल उपग्रह नक्षत्र तयार करण्यात येत आहे. त्या अंतर्गत 6 उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार असून यातीलच 3 उपग्रह आता पिक्सेलद्वारे अंतराळात पाठवण्यात आले आहेत. या 3 उपग्रहांचं वजन किती आहे? तर प्रत्येक उपग्रहाचं वजन हे 60 किलो इतकं आहे. पिक्सेल या कंपनीविषयी सुद्धा काही माहिती नोट करून घ्या. पिक्सेल ही कंपनी गुगल समर्थित भारतीय अंतराळ स्टार्टअप कंपनी असून याची स्थापना फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आली होती व याचे संस्थापक कोण आहेत? तर आवेस अहमद व क्षितिज खंडेलवाल हे या पिक्सेलचे संस्थापक आहेत व सध्या पिक्सेल या कंपनीचे CEO हे आवेस अहमद आहेत. आपल्याला एक्झाममध्ये या कंपनीचं मुख्यालय कुठे आहे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर बँगलोर या शहरात या कंपनीचं मुख्यालय आहे. आता हा प्रश्न पहा, कोणत्या कंपनीने पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अवकाश वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी जगातील पहिला व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर आता जगातील पहिला व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची कामगिरी ही भारतातील एका खाजगी कंपनीने केली असून तिचं नाव दिगंतरा असं आहे. ही जी दिगंतरा कंपनी आहे या कंपनीने सुद्धा पिक्सेल बरोबरच आपला उपग्रह प्रक्षेपित केला असून त्या उपग्रहाचं नाव SCOT म्हणजे स्पेस कॅमेरा फॉर ऑब्जेक्ट ट्रॅकिंग असं आहे. बरं, हा उपग्रह कशासाठी प्रक्षेपित करण्यात आला? तर अवकाश सुरक्षा वाढवणे आणि अवकाश वाहतूक व्यवस्थापन ऑप्टिमाइज करणे या उद्देशाने हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे. बरं, या दिगंतरा कंपनीची स्थापना कधी करण्यात आली? तर 2018 मध्ये याची स्थापना करण्यात आली असून याचं मुख्यालय सुद्धा बँगलोर या शहरातच आहे. आता अवकाश क्षेत्राशी संबंधित शेवटची न्यूज पहा. भारताने 16 जानेवारीला स्पॅडेक्स मिशन अंतर्गत डॉकिंग तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग केला. तर स्पॅडेक्स हे मिशन कधी लॉन्च करण्यात आले होते? मित्रांनो, स्पॅडेक्स या मिशनविषयी आपण याआधी सुद्धा माहिती पाहिलेली आहे. स्पॅडेक्स हे मिशन 30 डिसेंबर 2024 रोजी लॉन्च करण्यात आलं होतं. आणि डॉकिंग म्हणजे काय? तर अंतराळात 2 उपग्रह एकमेकांना जोडले जातात, त्यालाच डॉकिंग असं म्हणतात. व आता हे डॉकिंग तंत्रज्ञान असलेला भारत जगातील फक्त 4था देश ठरला आहे. आतापर्यंत फक्त चीन, अमेरिका व रशिया या 3च देशांकडे हे तंत्रज्ञान होतं व आता आपल्या भारताने सुद्धा हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. मित्रांनो, हे पहिले 3 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असून येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये यापैकी एकावर प्रश्न पाहण्यास मिळेल. त्यासाठी हे प्रश्न मोस्ट IMP म्हणून नोट करून घ्या. या स्पॅडेक्स मिशन विषयी काही एक्स्ट्रा माहिती सुद्धा आपण पाहून घेऊया. तर पहा, हे स्पॅडेक्स मिशन PSLVच्या C60 रॉकेटद्वारे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून लॉन्च करण्यात आलं होतं व यात जी 2 उपग्रह होती त्यांची नावे SDX-01 आणि SDX-02 अशी असून त्या प्रत्येक उपग्रहाचं वजन हे 220 किलो इतकं आहे. आता हा प्रश्न पहा, भारताने कोणत्या देशासोबत 2026 हे वर्ष संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी दुहेरी वर्ष म्हणून घोषित केला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजेच आता भारताने स्पेन या देशासोबत 2026 हे वर्ष संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी दुहेरी वर्ष म्हणून घोषित केला आहे. मित्रांनो, आपले जे परराष्ट्र मंत्री S जयशंकर आहेत हे स्पेन या देशाच्या दौऱ्यावर गेले असून त्या दरम्यानच ही घोषणा करण्यात आली व या घोषणेबरोबरच भारत आणि स्पेन या देशात 2 करार देखील करण्यात आले आहेत. त्यापैकी एक करार क्रीडा क्षेत्रातील सहकार्याशी संबंधित असून दुसरा करार हा शाश्वत शहरी विकासासाठी सहकार्याशी संबंधित आहे. याबरोबरच बँगलोर या शहरात स्पॅनिश वाणिज्य दूतावास उघडण्याची सुद्धा यात घोषणा करण्यात आली आहे. व या न्यूजमधील अत्यंत महत्त्वाचा पॉइंट म्हणजे स्पेनच्या राजदूतांच्या वार्षिक परिषदेला संबोधित करणारे S जयशंकर हे पहिले परदेशी राजदूत ठरले आहेत. स्पेनमध्ये ही 9वी राजदूतांची वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली होती व त्याला S जयशंकर यांनी संबोधित केलं आहे. पुढील प्रश्न,
76व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले? मित्रांनो, या 76व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे हे प्रोबो सुबियांतो असतील. प्रोबो सुबियांतो कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? तर ते इंडोनेशिया या देशाचे राष्ट्रपती आहेत. बऱ्याच दिवसापासून ही न्यूज चर्चेमध्ये होती, पण त्यावेळेस हे कन्फर्म नव्हतं. आता हे कन्फर्म झालं आहे की 76व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे हे प्रोबो सुबियांतो असतील. आणि मित्रांनो, भारताच्या प्रजासत्ताक दिनाला हजर असणारे प्रोबो सुबियांतो हे इंडोनेशियाचे 4थे राष्ट्रपती असणार आहेत. याआधी भारताच्या पहिल्याच प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे हे इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकार्नो होते. त्यानंतर 2011 साली सुसिलो बबांग युदिनो हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. आणि 2018 मध्ये भारताने आसियान गटाला आमंत्रित केलं होतं. त्यात इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांचा देखील समावेश होता. आणि आता प्रोबो सुबियांतो हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाला उपस्थित असणारे 4थे इंडोनेशियन राष्ट्रपती ठरतील. यासच हे सुद्धा लक्षात ठेवा, 2024 साली भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन होते. 2023 साली इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी. 2021 आणि 22 साली कोविडमुळे कोणालाही आमंत्रण देण्यात आलं नाही. 2020 साली ब्राझीलचे राष्ट्रपती जेर बोल्सोनारो उपस्थित होते. तर 2019ला दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा हे उपस्थित होते. एक्झाममध्ये जोड्या लावा म्हणून यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यासाठी हे सुद्धा नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर सिंगापूरच्या मानद नागरिक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे सिंगापूरच्या मानद नागरिक पुरस्काराने तरुणदास यांना सन्मानित करण्यात आला आहे. तरुणदास यांना हा पुरस्कार सिंगापूर भारत संबंधांमध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल देण्यात आला आहे. हे जे तरुणदास आहेत यांनी उद्योग मंडळ CIIचे महासंचालक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. बरं, 2024 मधील काही पुरस्कार आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, गदिमा पुरस्कार हा आशा काळे यांना देण्यात आला आहे. इरास्मस पुरस्कार अमिताव घोष. टर्नर पुरस्कार जसलिन कौर. सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार मान्याची वाडी सातारा. 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिशेल बॅचलेट. WTA प्लेअर ऑफ द इयर या पुरस्काराने आरिना सबालेंका यांना सन्मानित करण्यात आलं. तर UNEP आर्ट चॅम्पियन्स लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने माधव गाडगे आणि नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, कोणत्या देशाच्या मध्यस्थीनंतर इस्रायल आणि हमास गाझामध्ये युद्धबंदीसाठी सहमत झाले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच कतार या देशाच्या मध्यस्थीनंतर इस्रायल आणि हमास हे गाझामध्ये युद्धबंदीसाठी सहमत झाले आहेत. बरं, यासाठीचा युद्धबंदी करार कुठे करण्यात आला? तर कतारमधील दोहा येथे हा करार करण्यात आलेला आहे. बरं, आपल्याला एक्झाममध्ये असं विचारलं जाऊ शकतं की हे युद्ध कधी सुरू झालं होतं? तर 7 ऑक्टोबर 2023ला युद्ध सुरू झालं होतं व आता तब्बल 15 महिन्यानंतर हे युद्ध थांबलं आहे. बरं, सध्या कतारचे पंतप्रधान कोण आहेत? तर शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जसीम अल थानी हे कतार या देशाचे पंतप्रधान असून या करारामुळे ते सुद्धा खूप चर्चेमध्ये आहेत. त्यासाठी कतार या देशाच्या पंतप्रधानांचं नाव देखील लक्षात ठेवा. आणि या युद्धबंदी करारासाठी गॅरंटर कोण असतील? तर कतार, इजिप्त व अमेरिका हे 3 देश या युद्धबंदी करारासाठी गॅरंटर असतील. नेक्स्ट क्वेश्चन, गुजरातमधील वडनगर येथे अत्याधुनिक पुरातत्व अनुभव संग्रहालयाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता गुजरातमधील वडनगर येथे अत्याधुनिक पुरातत्व अनुभव संग्रहालयाचे उद्घाटन हे अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. हे जे पुरातत्व अनुभव संग्रहालय आहे हे जगातील एकमेव असं संग्रहालय आहे जेथे इतिहासासह उत्खनन साहित्याचा देखील समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, समुद्राखालील केबल्सचे संरक्षण करण्यासाठी नाटो संघटनेद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येत आहे? तर आता समुद्राखालील केबल्सचं संरक्षण करण्यासाठी नाटो या संघटनेद्वारे बाल्टिक सेंट्री ही मोहीम राबवण्यात येत आहे. इथे आता नाटोचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. याची स्थापना 4 एप्रिल 1949 मध्ये करण्यात आली होती. या संघटनेचं मुख्यालय बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे असून सध्या याचे नवीन सरचिटणीस कोण आहेत? तर मार्क रुटे हे याचे सरचिटणीस आहेत. आणि या संघटनेचे एकूण 32 देश सदस्य आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, नुकतेच L&T या कंपनीने भारतीय नौदलासाठी दुसरे बहुउद्देशीय जहाज लॉन्च केले, तर त्या जहाजाचं नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच त्या जहाजाचं नाव हे INS उत्कर्ष असं आहे. हे जहाज कुठे लॉन्च करण्यात आलं? तर चेन्नई जवळील कुट्टुपल्ली शिपयार्डमधून हे जहाज लॉन्च करण्यात आलं.
मित्रांनो, कालच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा जो प्रश्न होता त्यात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे ओडिशा हे कितवे राज्य बनले आहे असं विचारण्यात आलं होतं. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच ही योजना लागू करणारं ओडिशा हे 34वं राज्य आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.